नमस्कार, प्रियंका किचनमध्ये आज आपण साबुदाणा वडा कसे करणार आहोत हे पाहणार आहोत. तर साबुदाणा वडा तळताना फुटतो का? तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वडा तयार करण्यासाठी इथे मी सर्व साहित्य मोजून घेत आहे. मिक्सरमधून बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट मी इथे घेतलेला आहे 1 वाटी आणि 2 आलू मी किसून घेतलेले आहे इथे. 1 चम्मच हिरवी मिरचीची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ. आणि साबुदाणा भिजवताना पाणी कमीच टाकायचे म्हणजे साबुदाणा छान मोकळा राहतो. नाहीतर जास्त पाणी टाकल्याने साबुदाणा खूप भिजतो आणि मग वडे फुटण्याची भीती राहते. आणि वडे क्रिस्पी पण होत नाही जास्त पाणी असल्यामुळे. आणि इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलं आहे. तेल गरम होईपर्यंत आता मी हे सर्व मिश्रण एकजीव करून घेते. साबुदाणा मी रात्रभर भिजू घातलेला आहे ना, म्हणून तो एकदम सॉफ्ट आणि मऊ झालेला आहे. म्हणून मी हाताने मस्त छानपैकी एकजीव करून घेत आहे सर्व मिश्रणाला. इथे मी साबुदाणा जास्त वापरलेला आहे आणि आलूचा जे किस काढलेला आहे ना, तो कमीच वापरलेला आहे. कारण की आलू जास्त टाकल्याने मग तो खूप सॉफ्ट होऊन जाते, कुरकुरीत राहत नाहीत वडे. म्हणून आलू कमीच टाकायचं आहे. आता मी वडे तयार करून घेत आहे आणि तेल ऑलमोस्ट गरमच झालेलं आहे आणि छानपैकी हातावरच वडे खूप छान होतात. जास्त चिकटपणा पण नाही आहे, चिकटत पण नाही आपल्या हाताला. तर तुम्ही इथे पाहू शकता की वडे आपले असे छानपैकी होत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की वडे खूप चांगल्या प्रकारे तळून तयार होत आहे. तर एक पण वडा असा फुटलेला नाही आहे. मी याला मिक्सरमधून काढलेलं पण नाही आहे, तरी पण तो एकदम छान हातानेच व्यवस्थित झालेला आहे आणि तो खुशखुशीत वडा तयार होतो. आणि मिक्सरमधून काढल्यानंतर तो बारीक एकदम चिकटपणा त्याच्यामध्ये तो तयार होतो, म्हणून मी मिक्सरमधून नाही काढत आहे. तर दोन्ही साईडनं असे वडे छानपैकी परतून घ्यायचे. तर इथे मी सर्वच वडे करून घेत आहे. आणि साबुदाण्याचे वडे आपल्याला उपासासाठी तर आहेच, पण लहान मुलांना खूप आवडते टिफिनमध्ये वगैरे दिलं तर. तर खूप छान असे वडे तयार होत आहे आपले. दोन्ही साईडनं छानपैकी परतून घेत आहे मी वडे इथे. आणि मी वडे तळताना एक काळजी घेते की थोडा वेळ नाही का मीडियम फ्लेमवर गॅस ठेवते. कारण की ते वडे नाही का गरम मधातून मस्त खुसखुशीत पणे तळल्या जाते. आणि पुन्हा आपल्याला ते गॅस वाढवायचा आणि एकदम छानपैकी बाहेरून मस्त लालसर रंगाचे वडे झाले पाहिजे. कारण की वडे मग ते कमी जर तळले गेले ना, तर मग ते ओलसर आणि जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत राहत नाही. तर इथे छानपैकी वडे तयार झाले आहे तळून. आणि असा कलर जर वड्यांना आला ना, तर मग ते खूप छान क्रिस्पी लागतात खायलासुद्धा. छानपैकी वडे तयार झाले आहेत. आता मी यांना एका ताटामध्ये एकेकाने काढून घेत आहे. तुम्ही पण करून बघा. न तुटणारे साबुदाणे वडे नक्कीच करा आणि मला कमेंट करून सुद्धा सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.